हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। लास्ट वीडियो में मैंने जो भी 2025 का 18 जनवरी का जो अपना पेपर हुआ था उसके ओरिएंटेड मैंने कुछ सॉल्यूशंस आप लोगों को बताया था। मेरे ख्याल से वो पेपर बी का पेपर आई थिंक सेट बी था, उसका सॉल्यूशन मैंने आपको साझा किया था और आपको उसमें एक वादा किया था कि बच्चा किसी भी हालत में कुछ समय जरूर लूंगा, लेकिन प्रॉपर जो एक कट ऑफ रहता है ओवरऑल महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट का, खास महाराष्ट्र स्टेट का, और वो भी उसमें मैंने एक और वादा किया था आपको कि जितने भी डिस्ट्रिक्ट है ओव्हरऑल जितके पण जिल्हे आहेत ना बाळांनो, त्या सगळ्या जिल्ह्यातल्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांचा कट ऑफ मी तुम्हाला सांगेन असं मी तुम्हाला तिथे म्हटलं होतं। तो चलो उसी उम्मीद से शुरुआत करेंगे आज का ये वीडियो। उसमें देखेंगे कि भाई आज हम क्या देखने वाले हैं। तो सबसे पहला इंपॉर्टेंट एक कंसेप्ट मैं उसमें आपको बताने वाला हूं जो कि आज तक किसी वीडियो में यूट्यूब में आपको ये देखने को नहीं मिलेगा। खासकर कि आरटीआई के बारे में मैं बताने वाला हूं, वो भी किस हिसाब से, नवोदय के हिसाब से। ठीक है, ये कहां से नया आरटीआई आया, राइट टू इंफॉर्मेशन एक्ट, ये क्या क्या है, क्या नई चीजें हैं, इससे क्या फायदा हमें है, क्या हो सकता है, इसके रिगार्डिंग कुछ थोड़ा बहुत तो इंफॉर्मेशन पहले मैं आपको बताऊंगा। उसका डेमो मैंने किस हिसाब से किया था, पिछले लास्ट ईयर मैंने उसका डेमो कराया था 2 बच्चों के थ्रू। उसका डेमो मैं आपको जरूर बताऊंगा, जिसके बुनियाद पे आपको ये समझ में आएगा कि भाई मेरे बच्चे को कितने मार्क मिले हैं, कितने मार्क उसने, मतलब कौन से सवाल उसने सॉल्व किया, कुठले कुठले प्रश्न त्यांनी सॉल्व नाही केलं, ह्या सगळ्या त्याला किती ऍक्च्युअल मध्ये मार्क मिळालं, त्याची आन्सर की काय आहे, ओव्हरऑल सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मी इथे तुम्हाला सांगणार आहे की त्याचा आरटीआयचा उपयोग करून आपण नवोदयमध्ये कशा पद्धतीने छान ओव्हरऑल आपल्या मुलाने किंवा आपल्या मुलीने सॉल्व केलेल्या पेपर बद्दल इन्फॉर्मेशन कशी घेतो बा म्हणून हा बघायचा आहे। तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रत्येक जागीच्या जातीप्रमाणे म्हणा, मुलीप्रमाणे म्हणा, मुलांप्रमाणे म्हणा, यांचं वर्गीकरण कसं नवोदय करतोय याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगणार। या आधी मला वाटते 1 वर्षाआधी किंवा 2 वर्षाआधी मी तुम्हाला त्याचं वर्गीकरण कसं असते डिटेल्ड मध्ये मी सांगितलं आहे। 2023च्या जे काही मी कट ऑफ लिस्ट तुम्हाला दिलं आहे ना, त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे, पण तरी पण यामध्ये मी थोडा बहुत सांगण्याचा प्रयत्न करेन सगळ्यांना। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे प्रत्येक लोक आतुरतेने वाट पाहत आहेत की बाबा प्रत्येक जिल्ह्याचे जे कट ऑफ आहे वेगळं वेगळं असते, हे सगळ्यांना माहिती आहे। का बरं असते त्याबद्दल डिस्कस करणार आहोत, कशा पद्धतीने ते वर्गीकरण करतात जिल्ह्यांच्या पर्टिक्युलर कट ऑफच्या त्याबद्दल डिस्कस करणार आहोत। ओव्हरऑल सार या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। ठीक आहे, तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या आपल्या प्रवासाला। शुरुआतीला स्टार्टिंग में बस मैं एक गुजारिश करना चाहूंगा, मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में जिसका नाम है एक्स आर्मी कोचिंग, एक्स आर्मी एकेडमी बड़ा है ना। तो अगर कोई नया बच्चा या नए पेरेंट अगर सपोज पहली दफा हमें अगर सपोज देख रहे होंगे, आपका तहे दिल से वेलकम है, स्वागत है हमारे इस यूट्यूब के परिवार में। अगर आप नए होंगे, हमें पहली दफा देख रहे होंगे, तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिएगा। बड़े उम्मीद से कहीं ना कहीं पिछले 2 साल से मैं इस पे काम कर रहा हूं यूट्यूब पे, लेकिन कहीं ना कहीं एक प्रॉपर बोल सकते हो उतना फोकस मैं नहीं कर पा रहा था, क्योंकि थोड़ा बहुत मेरे ऑफलाइन क्लासेस जिस हिसाब से मैं परस्यू कर रहा था उस वे के हिसाब से थोड़ा सा वक्त कहीं ना कहीं यूट्यूब को देना मुझे पॉसिबल नहीं हो पा रहा था। तो अभी मैंने ये सोचा है कि प्रॉपर यूट्यूब पे और प्रॉपर जो भी अपने ओवरऑल तमाम महाराष्ट्र के जो बच्चे हैं उन तक प्रॉपर जो भी पर्टिकुलर कंसेप्ट रहता है वो पहुंचा सकूं, और उसका बेहतरीन जरिया दूसरा तीसरा कुछ नहीं है, मेरे ख्याल से यूट्यूब जरूर है। तो मेरी वो कोशिश रहेगी कि महाराष्ट्र के तमाम जितने भी कॉर्नर्स है हर जगह पे अपना वीडियो जा सके। उसके लिए बस मैं आपसे एक गुजारिश चाहूंगा कि प्लीज चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, हो सके तो दूसरों में शेयर करें और बेल आइकॉन पक्का दबाइएगा, ओके, जिससे आपको नोटिफिकेशन मिलते रहेंगी क्या क्या हमारे वीडियो आने वाले हैं करके। ओके, तो चलो शुरुआत करते हैं मेरे अकेडमी के बारे में। जो भी सिलेक्शन हमने कराया है, जो भी सिलेक्शन जे मी करवले आहे, ठीक आहे, नवोदय मध्ये सिलेक्शन कशा कोणत्या कोणत्या मुलांचं माझं झालेलं आहे त्या सगळ्यांची लिस्ट या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल। ठीक आहे, त्यामधल्या ह्या भरपूर श्रद्धा बिशन म्हणू शकता, मानवी घोरमडे म्हणू शकता, चैतन्य तलमले, हे ओव्हरऑल आपल्या क्लासमधून सिलेक्ट झालेले मुलं आहेत, जे कोणी भंडाऱ्यामध्ये लागले, कोणी
काय म्हणतात गोंदियामध्ये लागलेले आहेत. बहुतेक मुलं भंडारा डिस्ट्रिक्ट मधले आहेत आपले, आणि एकच मुलगी फक्त हे गोंदिया डिस्ट्रिक्ट मधली होती. ठीक आहे. तर हे आपल्या क्लासमध्ये सिलेक्ट झालेले मुलं आहेत. ओके. आपल्या क्लास बद्दल थोडंसं सांगेन तर आपलं क्लास हा 9th आणि 10th या रिगार्डिंग ऑनलाईन क्लास आणि सोबत सोबत नवोदया याचे प्रिपरेशन खूप छान पद्धतीने करवण्याचे मी प्रयत्न करत असतोय. त्यामधले हे आमचे रिझल्ट आहेत. ओके. तुम्हाला अगर सपोज डिटेल हवे असतील तर आमचा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन भेटून जाणार. ओके. आता राहिली गोष्ट याबद्दल सरप्राईज तुम्हाला सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगतोय, तर शेवटपर्यंत पक्का व्हिडिओला पूर्ण बघा. ओके. चला सुरुवात करूया प्रवासाला. बघा चला, तो पहला नेमका आरटीआय. व्हाट डज एक्झॅक्टली मीन बाय आरटीआय? ये क्या है रे भाई? आरटीआय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक तुम्हाला मिळालेला अधिकार सरकार थ्रू आहे की ज्यामधून तुम्ही कुठे नाही कुठे, कारण की बघा बहुतेक पालकांच्या मनामध्ये एक कुठे नाही कुठे भीती असते. भीती म्हणण्यापेक्षा कुठे ना कुठे बहुतेक पालक कन्फ्युजन मध्ये असतात रे, की माझ्या मुलांनी पेपर सॉल्व्ह तर केला आहे, त्याला खरं खरं मार्क किती मिळाले, किती त्याचे चुकले, त्याला एक्झॅक्ट मध्ये टोटल त्याने किती सॉल्व्ह केलं होतं, हे प्रत्येकाला माहिती होत नाही. प्रत्येकाला का कुणालाच माहिती होत नाही. कारण की जेव्हा रिझल्ट लागत असतो ना, तेव्हा फक्त तुम्हाला त्या कॉलम मध्ये काय भरावं लागत असतो, तर एक तर रोल नंबर रिझल्ट सांगत असताना, आणि मला वाटते तुमचा मोबाईल नाही सॉरी डेट ऑफ बर्थ, या दोन गोष्टी तुम्हाला भराव्या लागतात. आणि ते जसं तुम्ही भरता, सबमिट जसं करता, तसं तुम्हाला फक्त इतकं माहिती पडते की तुमचा मुलगा सिलेक्टेड आहे की नाहीये. कुणालाच हे माहिती पडत नाही की माझ्या मुलाला किती मार्क मिळाले असतील, किती रॉंग त्याचे झाले, किती बरोबर त्याचे झाले, कशा पद्धतीने त्यांनी लिस्ट लावलं, याबद्दल कुठलाच नॉलेज कुठल्याच पालकाला नसतो. तिथे फक्त इतकं असते की युअर कैंडिडेट इज बीन सिलेक्टेड फॉर फर्दर प्रोसेस या फिर प्रोविजनल लिस्ट में उसका सिलेक्शन हो चुका है, डॉक्यूमेंटेशन के लिए आप रेडी रहिए, बस इसके अलावा कुछ नहीं. और अगर सपोज नहीं हुआ है तो नॉट सिलेक्टेड, बस इतकंच तुम्हाला कम्प्युटरमध्ये म्हणा किंवा मोबाईलमध्ये तुम्ही जिथे बघता रिझल्ट तिथे तुम्हाला दिसतोय. पण कुणाच्या मनामध्ये असं नाहीयेत का की नाही खरंच किती मार्क पडले असतील माझ्या मुलाला किंवा मुलीला? तर ते जाणून घेण्यासाठी हा नवीन कन्सेप्ट नाही म्हणता येणार, बहुतेकांनी युज केला आहे. मला पण या गोष्टीबद्दल माहिती नव्हतं. गडचिरोली मधले एक माझे मित्रच म्हणू शकता, त्यांनी मला फोन केला. हालाकी युट्यूबच्या माध्यमातूनच त्यांची माझी ओळख झाली होती. त्यांनी मला सांगितलं की सर आम्ही आमच्या मुलाचं किंवा मुलीचं नवोदयमध्ये किती मार्क मिळाले, किती त्यांनी स्कोर केलं, किती त्यांनी रॉंग केलं, उत्तरपत्रिका, आन्सर की, कट ऑफ लिस्ट, ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्याला सविस्तर पाठवत असतात. त्यासाठी फक्त आपल्याला ऑनलाईन कॅफेमध्ये जाऊन आरटीआय करावा लागतो नवोदयच्या अगेन्स्ट, की मला माझ्या मुलाने केलेल्या प्रत्येक गोष्टीची गतिविधी पाहिजे. मला वाटते जास्तीत जास्त 30 ते 40 रुपयाचा खर्च असते, त्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातात. आता हा आरटीआय फाईल कसे करतात ह्या ऑनलाईन कॅफेवाला तुम्हाला म्हणजे 100% सांगून देणार. आणि जास्त डिटेल हवे असतील तर आमच्या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारून घ्याल की कसं आरटीआय तुम्ही फाईल करता बा म्हणून तुम्हाला सांगितलं जाणार सविस्तर माहिती. ओके. तर चला, आरटीआय केल्या असता पहिल्यांदा जर एखादी गोष्ट काही येतो तर 3 ते 4 गोष्टी तुम्हाला ईमेल थ्रू पाठवल्या जातात नवोदय समिती थ्रू, की बाळांनो हे बघा तुमच्या मुलाचं असं असं आहे, असं असं होतं म्हणून सिलेक्शन नाही झालं, किंवा असं असं आहे, असं असं होतं म्हणून सिलेक्शन झालं. या सगळ्या गोष्टीचा डेमो मी तुम्हाला दाखवतो की कशा स्वरूपामध्ये मी लास्ट इयर त्या बालकांना सांगितलं होतं. तर एक मी भंडारा डिस्ट्रिक्टच्या बद्दल पण आणि गडचिरोली डिस्ट्रिक्ट या दोन्ही डिस्ट्रिक्टचं मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की ओव्हरऑल जे मी तुम्हाला गोष्टी सांगणार इकडून तिकडून पाहून किंवा कुठल्या ना कुठल्या चॅनल बद्दल कुठल्या चॅनल मधले कट ऑफ पाहून मी तुम्हाला सांगणार आहे अशातली भाग नाही, आधीपासूनच सांगून ठेवलं होतं. उस दिन भी मैंने आपको बताया था जब मैं आपको सॉल्यूशंस बता रहा था कि किसी भी हालत में आपको प्रूफ के साथ मैं आपको कट ऑफ बताऊंगा कि भाई कितना कट ऑफ हर एक डिस्ट्रिक्ट का हो सकता है या होगा करके. तो वो किस बुनियाद पे बताने वाला हो वो आपको बताता हूं, क्योंकि डेमो के तौर पे जो मैंने लास्ट ईयर 2 बच्चों को आरटीआई फाइल करने के लिए जो बोला था उसमें जो उनको ईमेल आया वो जैसे के वैसे मैं आपको अभी यहां पे शो करने वाला हूं. बस एक चीज प्राइवेसी के हिसाब से उन बच्चों का नाम मैंने हटा दिया है, रोल नंबर मैंने हटा दिया है,
ओवरऑल सारे चीजें जो उनके प्राइवेसी के हिसाब से है वो मैंने हटाया है, क्योंकि देखो यार, किसी की प्राइवेसी के साथ खिलवाड़ करना मैं सही नहीं मानता, इसलिए ओके। तो इसलिए आप ये मत समझिएगा कि कुछ मैं दिखा रहा हूं वो फेक है, फुल प्रूफ है, आप चाहो तो इसमें क्लेम कर सकते हो, मुझे कोई दिक्कत नहीं, ओके। इसलिए देखिए, जब मैंने पहली दफा बोला था, एक बच्चे को बोला था कि बच्चा आप जेआरबी को बोलिए करके, आरटीआई के थ्रू उन्होंने आरटीआई किया। उस वक्त सबसे पहला ईमेल उनको जो आया वो ये आया। ईमेल में कम से कम 4 से 5 डॉक्यूमेंट वो लोग सेंड करते हैं कि आप देखिए तसल्ली से कि आपके बच्चे ने क्या क्या सॉल्व किया है, किस हिसाब से सॉल्व किया है। तो गडचिरोली से उसका रोल नंबर मैंने पहले ही बताया था कि मैं ब्लर कर दूंगा करके, रजिस्ट्रेशन नंबर, नेम, ऐसे ऐसे चीजें आपको भेजा जाता है। ये जैन भी भेजता है, मैंने मेरे तरफ से टाइप करके नहीं भेजा है। और ये लास्ट ईयर का है, बहुत ज्यादा पुराना भी नहीं। 2024 में जब ओवरऑल ये जो भी कंसेप्ट हुआ था ना, डेट ऑफ एग्जाम, देखो यहाँ पे डेट ऑफ एग्जाम भी बोल रहा है, ठीक है। ओवरऑल सारे के सारे चीजें यहाँ पे दिया गया है। एरिया कौन सा था, अर्बन था, सेक्स गर्ल, कैटेगरी एससी, डेट ऑफ बर्थ, ये जो भी है, माफी चाहूंगा ये दिखाई दिया मैंने, एनीवे। लेकिन ये भी बताया जाता है कि मेंटल एबिलिटी में उसे कितना मार्क मिला है, अरिथमेटिक में कितने मार्क मिले, लैंग्वेज में कितने, टोटल स्कोर उसने कितना किया। आपके बच्चे का ओवरऑल नवोदय भेजता है बच्चा, ये चीज याद रखिएगा। अगर आपको कुछ भी डाउट हो, ऐसे चीजें पक्का कर सकते हो आप आरटीआई फाइल करके। अब वो एलिजिबल हुआ कि नहीं हुआ है, यस या नो, ऐसे यहाँ पे लिखा रहता है, बताता है, चाहे वो सिलेक्टेड है या नहीं है, उसका नाम रहता है, रोल नंबर रहता है। ये पहला डॉक्यूमेंट हो गया। दूसरा डॉक्यूमेंट क्या भेजता है नवोदय, तो भाई आपकी खुद के बच्चे की ओएमआर शीट भेजता है। भाई और क्या चाहिए बताओ, अजून काय पाहिजे? ओएमआर शीट पाठवतो की तुमच्या मुलांनी काय काय कशा कशा पद्धतीने गोलू मारलं, भरलं, ह्या सगळ्या गोष्टीचा आराखडा तो पाठवत असते। मी पुन्हा सांगतोय, त्याचं नाव, रोल नंबर, जे काही साइन वगैरे आहेत, मी सगळे इथे ब्लर केलेले आहेत किंवा रंगवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ते त्याच्या प्रायव्हसी राहो, बस बाकी काही नाही, है ना। तुम्हाला फक्त सांगण्यासाठी की बाबा काय काय गोष्टी कशा पद्धतीने नवोदय पाठवत आहे, नवोदय करतोय याबद्दल, ओके। नेक्स्ट डॉक्युमेंट पाठवतोय काय, तिसरा वाला डॉक्युमेंट पाठवतो बाळा की आन्सर की 2024 सेट जे चा। आणि एक गोष्ट मला इथं तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, लास्ट इयर बघा, मी जे काही सोल्युशन्स तुम्हाला सांगितलं होतं ना बाळा, जे काही आन्सर सांगितलं होतं, त्यापैकी कम से कम 2 ते 3 प्रश्नांचं माझं सांगितलेले आन्सर आणि यांनी सांगितलेले आन्सर यामध्ये तफावत है। एक्ट खतरनाक, आपको झूठ लग रहा होगा तो चेक करके देख लीजिएगा। कोई भी का लास्ट ईयर मैंने खुद पर्सनली चेक किया है, एक एक चीज यहाँ पे तोल मोल के बोली जा रही है, ये चीज याद रखिएगा। कुछ भी व्यूज पाने के लिए और कहीं ना कहीं अटेंशन पाने के लिए कुछ भी बता देना और सामने बढ़ना, ये मेरी फितरत में नहीं है, मैं सच बता रहा। क्योंकि 2 से 3 सवाल जो मैंने खुद ने बताए थे वो नवोदय बोल रहे हैं कि गलत है। अब देखो आंसर, क्योंकि एक वो भी मेंटल एबिलिटी के है, कुछ अपना क्या बोलते मॅथमॅटिक्स या मराठी या जे काही इंग्लिश असतं त्याबद्दल नाही, जे आपलं रिझनिंग असतं त्यामधलं। कारण की बघा, प्रत्येकाचा विचार करण्याची जे एबिलिटी आहे ते टोटली वेगळी आहे। ऑडमॅन आउट मध्ये कोणी वेगळ्या पद्धतीने विचार करतो, कोणी क्लॉकवाईज, कोणी अँटी क्लॉकवाईज, त्यामध्ये कुठे ना कुठे तर्क लावत असताना आपण पण चुकतो, गुरुजन पण चुकतातच, असं नाही की नाही चुकत। कधी कधी मुलांच्या मेंटॅलिटी सोबत गुरुंची मेंटॅलिटी मॅच होतो, पण कधी कधी होत नाही। शायद जिस हिसाब से नवोदय समिति ने जो मॉडल रखा होगा उसमें वो फिट नहीं बैठा होगा, ये भी हो सकता है ना। तो ऐसा जरूरी नहीं है कि जो हम लोग या आप YouTube पे सॉल्यूशंस देखते हो वो 100% सही है ना। नवोदय का खुद का अलग आंसर की का सेट रहता है, आप चाहो तो बुला सकते हो, यही मैं कहना है, यही मुझे आपको एक नया यहाँ पे बताना था, ओके। तो एक चीज याद रखिए, इस बार भी मैंने सॉल्यूशन बताया है ना, उसमें भी जैसे मैं बताने वाला हूं थोड़ी देर में कि यार पेपर किस हिसाब से था, टफ था या थोड़ा सा इजी था, या किस हिसाब से मार्किंग रहेगा, उस तमाम चीजों पे डिस्कस करने वाले हैं। आप बने रहिए वीडियो में, ठीक है। कोई नया अगर सपोज अभी आया होगा तो प्लीज चैनल को सब्सक्राइब करके रख लीजिएगा। उसके बाद कौन सा डॉक्यूमेंट मिलता है, तो कट ऑफ लिस्ट मिलती है उस पर्टिकुलर डिस्ट्रिक्ट की जिस डिस्ट्रिक्ट के आपका बच्चा है। अब मैं इसको ज्यादा डिटेल नहीं दिखाऊंगा, ठीक है, इसके बारे में मुझे डिस्कस करना है। और 5वां डॉक्यूमेंट क्या भेजता है कि उस पर्टिकुलर साल में
2024 से 2025 ये पर्टिकुलर एकेडमिक ईयर में कितने बच्चे लगे, ये तमाम चीजों का पूरा लेखा जोखा आपको बताया जाता है। ये देखो कितने बच्चे लगे पूरे, ये मैंने कुछ कहीं इधर उधर से लाई हुई चीज नहीं है, ये जो उनको मेल आया है नवोदय समिति के तरफ से, ये मेरा कुछ नहीं है बड़ा। देखो नवोदय समिति, जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट फॉर एडमिशन इन क्लास 6 के लिए 2024 या 25 के सेशन के हिसाब से बताया जा रहा है। मेरे तरफ से मैं कुछ नहीं बता रहा। इतने बच्चे, जितने बच्चे सिलेक्ट हुए हैं, जैसे यहाँ पे 48 तक, उसके बाद देखो 64, 80 तक, जितने भी बच्चे सिलेक्टेड हुए हैं उन सभी के नाम, रोल नंबर, डेट ऑफ बर्थ, कौन से कास्ट का है, रूरल का है या अर्बन का है, सारे चीजें आपको बताया जाता है रे भाई, सारे चीजें। ठीक है, इसमें कोई नवोदय कुछ भी चीज छुपाती नहीं है, जो भी है सीधा साधा आपको हर एक चीज दे देती है। तो अभी आपको समझना है कि भाई किस हिसाब से नवोदय काम कर रही है, कुछ उसमें फेक तो नहीं कर रही है ना। इस तमाम चीजों के बारे में थोड़ा आप समझिए, रिजल्ट लगने का वेट कीजिए। उसके बाद आप, अगर सपोज आपको ऐसा लगता है कि नहीं मेरे बच्चे को ज्यादा मार्क मिले हैं या कम मार्क मिले हैं या ज्यादा कम मिलने चाहिए, ज्यादा मार्क मिलने के बाद तो कोई आरटीआई नहीं करेगा सिलेक्ट होने के बाद, लेकिन अगर सपोज आपका बच्चा सिलेक्ट ना हो, मेरा निवेदन आपसे एक है, बस एवे ही कुछ भी बच्चा किया या ना किया, अगर नवोदय समिति को आरटीआई फाइल करना ही है, अननेसेसरी कुछ भी मत कीजिएगा। सच में अगर सपोज तुम्हाला वाटत असेल की नाही माझा मुलगा लागायला पाहिजे होता आणि कुठे नाही कुठे त्याला किती मार्क पडले, कमी पडले की जास्त पडले, हे माहिती करायचं असेल, त्या हिशोबाने तुम्ही करत असाल ना तर छान आहे। नाहीतर बघ आपली मेंटॅलिटी तर खतरनाकच असते, अरे मेरे सर ने मेरे को बताया है हम सब आरटीआई फाइल करेंगे, दिमाग खराब, ऐसे तो पागल हो जाएगा नवोदय, मैं सच बता रहा। ठीक है, लेकिन जो भी है आपके हित में ही ये चीजें रहती है, तो पागल होने का कोई सवाल ही नहीं आता। गवर्नमेंट बोलो या सरकार बोलो, उसका ये अधिकार है और ये आपका भी अधिकार है कि आप अपने बच्चे के बारे में जानो कि आपके बच्चे को कितने मार्क है करके, और ये सरकार का भी अधिकार है कि वो आपको बताए कि आपके बच्चे को कितने मार्क है करके। ये तमाम चीजों पे आप जरा सोचिएगा, यही जरा मुझे आपको बताना था आरटीआई के बारे में कि आप कैसे फाइल कर सकते हो, क्या डेमो है और किस हिसाब से है करके। ओके, चलो तो नेक्स्ट मैं चर्चा करना चाहूंगा डिस्ट्रीब्यूशन ऑफ सीट्स। थोड़ा सा मैं बताना चाहूंगा क्योंकि इसके बारे में बहुत डिटेल मैंने लास्ट ईयर आप लोगों को बता ही दिया है, फिर भी थोड़ा सा बता दूं की जे जागांचं जे वर्गीकरण केलं असते ना बाळा, ते खतरनाक पद्धतीने आहे, ते पाहून टाका, तुम्हाला दिसतच असेल। एकूण सीट प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमचे 80च असतात, त्यामधून 25% शहरी भागासाठी आणि 75% ग्रामीण भागासाठी असते। म्हणजे 20 मुलं शहरातून घेतील, मुलं आणि मुली दोन्ही झाले त्याच्यामध्ये, आणि 60 जे जागा आहेत ते ग्रामीण भागातून घेतले जातील। हा सगळ्यात महत्वाचा हिस्सा है, लक्षात। अब उसके पीछे का कारण क्या है क्या नहीं है ये मैंने सब डिटेल में आपको बता दिया है। मैं इन हे जे 20 सीट आहेत बळा, त्यामध्ये वर्गीकरण तुम्हाला सांगून देतोय बघा। त्यामध्ये जे जनरल असतात युआर, ठीक आहे, हे जे जनरल लोक जनरल कॅटेगरी मध्ये जे येतात त्यामध्ये बॉयजचं सिलेक्शन 6, गर्ल्सचं सिलेक्शन 3 असते। ठीक आहे, मुलींचा जे ओबीसी गटामध्ये जे येतात त्यामध्ये मुलांचं 4 सीट असतात आणि मुलींचे 2 सीट असतात। आणि एसटी कॅटेगरी मध्ये जे येतात त्यामध्ये, हे मी गोष्टी करत आहे कशाबद्दल, शहरी भागामधले, ठीक आहे, शहरी भागामधले, त्यामध्ये एक मुलाला घेतलं जाते, एक मुलीला घेतलं जाते। आणि एससी कॅटेगरी जर शहरी भागामधले असतील तर फक्त 2 मुलांना घेतलं जाते आणि 1 मुलीला घेतलं जात असते। ठीक है, हे वास्तविक स्थिति समझा। ठीक है, प्लीज अननेसेसरी, मैं बता रहा हूँ एंड में पक्का मुझे बताना है। हम लोग बच्चों पे कहीं ना कहीं उम्मीद बना के रहते हैं कि नहीं मेरा बच्चा लग ही जाएगा, हो ही जाएगा, किसी भी हालत में नहीं हुआ तो पता नहीं कुछ ना कुछ ऊपरटान सोचने लग जाते। एक पेरेंट्स थे मेरे पास, वो तो लिटरली रो दिए थे उन्होंने कि मेरे बच्ची का हुआ नहीं करके, या बुरा मान लेते हैं और बच्ची से कहीं ना कैसे बात करना चालू कर देते हैं, एक नफरत पैदा करते हैं। ऐसा प्लीज मत कीजिएगा, आप सोच नहीं सकते, ये कॉम्पिटिशन बोलो या कहीं ना कहीं हे 80 सीट पूर्ण जिल्ह्यामधून ज्याला त्यांना घ्यायच्या असतील
तर ते कसे घेतील आणि कशा पद्धतीने नाही तुम्हीच विचार करा. बघा ना किती कशा पद्धतीने वर्गीकरण इथे केलेलं आहे. प्लीज बच्चों पे बर्डन मत दीजिए, वो अपने हिसाब से, मैं सच बता रहा, बच्चे अपने हिसाब से बहुत बेहतरीन करते. त्यांच्या जीवनातील पहिली परीक्षा आहे ही, जे सरकारी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. विचार करा त्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून जरा वेगळी परीक्षा आणि कुठे ना कुठे एबीसीडी पर्यायाच्या रिगार्डिंग सॉल्व्ह करण्या रिगार्डिंग पहिली परीक्षा. मुलं खरं सांगतोय खूप मेहनत करतात. त्यांच्या मेहनतीला दाद द्या आणि जे होणार त्या सगळ्या गोष्टीला ऍक्सेप्ट करण्यासाठी तयार राहा. जर मी सांगेन ग्रामीण बद्दल कसं, तर जे जनरल कॅटेगरीचे असतात त्यामध्ये 19 मुलं घेतात आणि मुली 10 घेतात. ओबीसी कॅटेगरीचे 11 मुलं घेतात आणि 6 मुली घेतात. एसटी कॅटेगरीचे 3 मुलं आणि 2 मुली घेतात आणि एससीचे 6 मुलं आणि 3 मुली घेतात. यामध्ये पण मी सांगणार तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट कि अगर सपोज किसी ओबीसी के बच्चे ने 98% के ऊपर अगर सपोज मार्क ले लिया, दिमाग खराब. 98 पर किसको बोलते बाबा, 98 के ऊपर. अपने क्लास के एक बच्ची ने इस बार उसका मैंने पेपर खुद पर्सनली सॉल्व किया है, सॉल्व बोलता हूं क्या बोलते रहे, चेक किया है, तो उसे 98 के अबव परसेंट मिल रहे है, रहते हैं कोई कोई बच्चे, नो डाउट, है ना, ठीक है. तो मैं बताना बस ये चाह रहा कि वो ओबीसी होने के बावजूद भी उसका एडमिशन ओबीसी से ना होते हुए उसका एडिशन जनरल कैटेगरी से थ्रू होगा. ये देखना, समझ रहे हो, मतलब अभी वो कास्ट ठीक है रहता है, नो डाउट नहीं रहेगा करके, पण जर तुमचा मुलगा मेरिट येत आहे ना तर त्याला कॅटेगरीचा काही फायदा भेटणार नाही, डायरेक्ट त्याचं सिलेक्शन होणार ओपन कॅटेगरी. हे लक्षात घ्या, सांगण्यामागचा माझा उद्देश हो ना. म्हणून याच्याबद्दल विचार करा. डिस्ट्रीब्युशन ऑफ सीट हे सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे, कारण की यावरच आधारित मी जे समोरचे जे आराखडे आहेत ना तुम्हाला समजावून सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्याचे कशा पद्धतीने मी वर्गीकरण केलं आहे बाबा. ओके, त्यामध्ये सगळे कास्ट पण आले, मुलं आले, मुली आल्या. हँडिकॅपचं पण इथे खूप सारं एक कन्सेप्ट असते. त्या हँडिकॅपमध्ये जे अपंग विकलांग वगैरे जे असतात ना त्यांच्यासाठी सेपरेट रिझर्वेशन असते. ते कसं रिझर्वेशन असते ते मला पण माहित नव्हतं. ते मी जेव्हा ते कट ऑफ लिस्ट जेव्हा मागवलं, जेव्हा त्यांना आली ते कट ऑफ लिस्ट, उसमें मैंने देखा कि डिसेबिलिटी के रिगार्डिंग भी बच्चों को सिलेक्ट किया जाता है. अगर उनको कम मार्क भी है ना तो भी उसे सिलेक्ट किया जाता है उस बच्चे को. समझ रहे हो बातों को. तो मैं बताता धीरे धीरे क्या होना है करके. तो बघा आता जे काही कट ऑफ लिस्ट राहणार आहे, मी जे आता तुम्हाला कट ऑफ लिस्ट बद्दल दाखवतोय, जे कट ऑफ लिस्ट गडचिरोली डिस्ट्रिक्ट आणि भंडारा डिस्ट्रिक्ट याबद्दल मी थोडं स्टडी केलं आणि त्या स्टडीच्या आधारावर मी तुम्हाला मी स्वतः जे एक टाइपचा कट ऑफ लिस्ट तयार केलेला आहे, जे की गेल्या वर्षी पण खरी उतरली होती आणि त्याच आधारावर कुठे नाही कुठे मुलांचं सिलेक्शन झालं होतं. माझ्या पण क्लासच्या जे मी कट ऑफ सांगितलं होतं त्या कट ऑफ मध्ये ते कुठे ना कुठे बसत होते म्हणून लागले, इतना पक्का है. और वो आपको झूठ लग रहा होगा तो प्रूफ के साथ मैं अभी आपको दिखाता हूं. देखो ये है बड़ा गडचिरोली मेरिट लिस्ट. गडचिरोली डिस्ट्रिक्ट जो है अपने बाजू का, त्याचं मेरिट लिस्ट 2024चं हे माझं बनवलेलं नाही आहे, हे नवोदय समितीने पाठवलेलं आहे. थोड्या वेळा आधीच मी तुम्हाला दाखवलं होतं की हे काय आहे, कशा पद्धतीने कोण बोलवू शकतो, आरटीआय थ्रू ते है ना. तर तिथे बघा बाळांनो, जे रूरल म्हणजे ग्रामीण क्षेत्रातील ओबीसी वर्ग जे असतात, पाहून घ्या त्यांना म्हणजे हे मिनिमम मार्कांची रिक्वायरमेंट होती तिथे की जर 78.75 असतील तर तुमचा मुलगा आम्ही घेऊ शकतो. हा सांग मिनिमम मार्क जे मी तुम्हाला सांगतोय ना, कमीत कमी मार्क बद्दल सांगतोय, त्याच्या पुढे जर असतील तर तो सिलेक्ट राहणार इतकं पक्का आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आम्ही कुठे ना कुठे प्रोव्हिजनल जे लिस्ट ते लोक बनवतात याच्या वरती असलेल्या प्रत्येक मुला किंवा मुलीबद्दल ते लोक बनवतात, हे समजून जा. आणि ते पण कशाबद्दल, मुलाबद्दल सांगतोय मी. हे जे कट ऑफ त्यांनी सांगितलं मुलाबद्दल, जे ग्रामीण भागातील ओबीसीचे जे मुलं होते ते 78.75 हा त्यांचा म्हणणं होता आणि मुली 78.75 सारखंच होतं ओबीसीचं. आता रूरल एससी म्हणजे ग्रामीण भागातील जे एससी मधले मुलं आहेत त्यांच्यासाठी 76.25 आणि मुलगी बघा 73.75. मेरे को एक बात बताओ, देखो
ये बहुत मिनिमम मार्क है बच्चा, मैं ऐसा नहीं बोल रहा हूं कि ये बहुत मॅक्सिमम मार्क आहे. कमीत कमी इतके पाहिजेच तेव्हा ते इलिजिबल होतात कुठे जायसाठी, नवोदयमध्ये प्रोव्हिजनल लिस्ट पर्यंत पोहोचण्यासाठी. आता ओपन साठी ओबीसीचा मुलगा, ओपन ओबीसी मध्ये जे मार्क जास्त मिळतात ते मी सांगितलं होतं तुम्हाला, ठीक है. आणि जर डायरेक्टली उसने अगर सपोज 89% ले लिया, सॉरी 89 बोलता हूं, 98% ले लिया, तो उसका डायरेक्टली सिलेक्शन हो जाता है बड़ा ओपन में, ठीक है. वो बिल्कुल भी ओबीसी कैटेगरी का रिजर्वेशन उसे नहीं मिलता, ठीक है. तो ऐसे केस में देखो रूरल एसटी 70, समजलं. डिसेबल कोटा मी जे तुम्हाला सांगितलं होतं पहा, मुलांसाठी 73.75 वर. म्हणून तुमच्या पण आजूबाजूला अगर सपोज तुम्हाला कोणी अपंगत्व मुलं दिसले किंवा काही मुली अगर सपोज दिसल्या त्यांना शिक्षणाची आवड असेल, प्लीज त्यांना सांगा की तुम्ही नवोदयाची तयारी करा. हा बघा सगळ्यात महत्वाचा डिसेबिलिटी वाला कंसेप्ट, बच्चों को लिया गया है और सारा खर्चा नवोदय करेगी. अब उसको किस चीज की जरूरत है, किस चीज की जरूरत नहीं है, इन तमाम चीजों की रिस्पॉन्सिबिलिटी, ये सारी की सारी जिम्मेदारी नवोदय समिति उठाएगी. समझ रहे हो. तो जो सिलेक्शन हुआ है प्रॉपर गढ़चिरौली डिस्ट्रिक्ट में, अगर सपोज ओपन में कोई है तो वो बॉयज का रिजल्ट लगा है बड़ा 93.75, गर्ल का लगा है 91.25, मुलगी जर असेल तर एसटी मध्ये 82.5, 83.75. बडा हे मुलगा आणि मुलीबद्दल सांगत आहे मी इथे. गेल्या वर्षीचा कट ऑफ आहे, मी सांगितलेला कट ऑफ नाही आहे. समजत आहे सगळ्यांना, ठीक आहे. बाकी हे सगळे रूरलच्या रिगार्डिंग जे काही रूरल आणि ग्रामीण आणि शहरी भागातील जे मिक्सिंग असतात त्या रिगार्डिंग ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या ठिकाणी, ठीक आहे. त्याच आधारावर दुसरं पण तुम्हाला सांगतो मी, भंडाऱ्याची मेरिट लिस्ट जे मी सांगितलं होतं तंतोतंत जसंच्या तसं पहा. इथे पण बघा तुम्हाला कुठे नाही कुठे डिसेबल जे अपंगत्व ज्यांना असते त्यांच्यासाठी 68.75 मध्ये सिलेक्शन झालाय वेळा, 70 मध्ये मुलगी जी होती तिचं सिलेक्शन झालंय. ओपन मध्ये इथं 93.75, लास्ट इयरचा व्हिडिओ काढून बघून टाकाल. मी तुम्हाला सांगितलं होतं की नव्हतं सांगितलं, जसे ते तसे मुलं तशाच पद्धतीने सिलेक्ट झाले आहेत बाळांनो, हे लक्षात घ्या. मुलगी होती तर त्यांना 93.75 ओपनच्या हिशोबाने सांगतोय मी. एसटी ला 86.25च्या याच्यामध्ये होतं ओव्हरऑल. एससी ला हे बघा हे यांच्या पुढील मार्कांवाल्यांनाच घेण्यात आलेलं होतं, हे लक्षात घ्या. यांच्या पुढील हा मिनिमम क्रायटेरिया होता कुठल्याही हालतमध्ये. मिनिमम मार्क हे बघा, हे मुलगा आहे की मुलगी आहे हे सांगण्यात असते, ठीक आहे. कुठल्या कोट्यामध्ये येतो, रूरल मध्ये येतो की अर्बन मध्ये येतो याच्याबद्दल स्टडी करण्यात आलेला आहे, तेव्हा जाऊन मी तुमच्यासोबत बोलत आहे, हे लक्षात घ्या. आणि आता तुमच्या मनामध्ये येत असेल की सर ये सब तो ठीक है, आपने बता दिया ये तो 2024 के हिसाब से हो गया. अब जब ये 2025 की बात चल रही है तो अभी हर डिस्ट्रिक्ट के हिसाब से कट ऑफ क्या होना चाहिए, तो वो क्या होगा उसके बारे में अभी चर्चा करेंगे. वो चर्चा करने से पहले बस मैं कुछ पैरामीटर्स आप लोगों को बता दूं की किस बुनियाद पे, कुठल्या गोष्टीच्या आधारावर मी जे काही तुम्हाला आता कट ऑफ लिस्ट सांगणार आहे, ठीक आहे, ते निर्धारित राहणार आहे. त्यामधला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते त्या जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे त्यावर, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लोकसंख्येसोबत किती लिटरसी रेट आहे. आता हा लिटरसी रेट म्हणजे काय, साक्षर असलेला जिल्हा किती साक्षर आहेत. आता असं नाही म्हणताय ना, हा चुकीचा आहे किती तो जिल्हा शिक्षित आहे किंवा अशिक्षित आहे असातला काही भाग नाही. पण जे काही एक आराखडा असते महाराष्ट्र सरकारने सांगितलेला, त्या आधारावर मी बोलतोय. मी कुठल्याच माझ्याकडली गोष्टी सांगत नाहीये, हे लक्ष घ्या. तर त्यावर आधारित काही गोष्टी मी तुम्हाला इथे समजावून सांगतो, त्यावरून त्याचाच आराखडा घेऊन आपण प्रॉपर जे प्रत्येक जिल्ह्याचे जे कट ऑफ राहायला पाहिजे ना, ते मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात, ठीक आहे. तर बघा इथे एक तुम्हाला गोष्ट सांगेन, जसं मी तुम्हाला म्हटलं की त्याचं पॉप्युलेशन किती आहे. हे 2000 मला वाटतं जेव्हा जनगणना झाली असेल तुमची, हे केव्हाची जनगणनेचं आहे बाळांनो, एक मिनिट मी तुम्हाला सांगून देतो. हे 2011 मध्ये जेव्हा जनगणना करण्यात आलेली होती ना, तेव्हाचा हा रेट आहे, तेव्हाच हे लोकसंख्या आहे आणि तेव्हाच हा साक्षर किती आहेत बुवा या रिगार्डिंग सांगितलेला आराखडा आहे. तर त्या आराखड्याचा आधार घेऊन कुठे ना कुठे आता लोकसंख्या 2011 मध्ये जितकी होती त्यापेक्षा कुठे ना कुठे वाढली असेल. साक्षरता रेट पण कुठे ना कुठे कमी किंवा जास्त झाला असेल, नो डाऊट. पण एक त्याचा आपण एक यूज करूया, त्याला फक्त बघूया की याचा उपयोग मी कशा पद्धतीने मी समोर घेतलेला आहे तुम्हाला कळेल.
ठीक आहे. तर बघा प्रत्येक जिल्ह्याचे वेगळी वेगळी पॉप्युलेशन आहे. बघा 11 लाख इथे तुम्हाला दिसत आहेत, पुण्याचे इतके आहेत. त्यांची साक्षर असल्या म्हणजे जागरूक, खास कर जे जागरूकता कुठे ना कुठे अभ्यासा बाबतीत कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे, कुठल्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी आहे. तर त्या हिसाबाने हा कट ऑफ लागत असते, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. एक चैनल पे मैंने देखा कि वो डायरेक्टली बता रहे थे, सर मैं उनका नाम नहीं लेना चाहूंगा किसी का, लेकिन मैं बस ये बताना चाह रहा कि बस हर एक डिस्ट्रिक्ट के लिए एक ही कट ऑफ लिस्ट उन्होंने बता दिया, खत्म का। ऐसे सिर्फ मैं एक ही सर की बात नहीं कर रहा हूं, बहुत से मैंने यूट्यूब पे बहुत से ऐसे कट ऑफ बहुत से लोगों के देखे हैं, ठीक है। उसमें मुझे पता चला कि यार हर एक, वो कोई दूसरे स्टेट का भी होगा तो भी महाराष्ट्र के बारे में बता रहा है, वो कोई दूसरे जिले का होगा, दूसरे कोई तो भी स्टेट के किसी तो भी दूसरे जिले का वो बंदा होगा और पता नहीं इधर का भी बता रहा है और आप लोग मान रहे हो। मुझे समझ में नहीं आता यार, आप तुम्ही स्वतः फक्त एक विचार करायचा की त्या पर्टिक्युलर स्टेट राज्यामध्ये असलेल्या जिल्ह्यांची कुठे ना कुठे लोकसंख्या वेगळी असेल, अभ्यासाची जाणकार पातळी वेगळी असेल, आपल्याकडची वेगळी आहे ना मॅडम। बघा, तर आता जे आपण चर्चा करतोय ना, तर प्लीज मी तुम्हाला एक सांगेन, आता मी तुम्हाला इथे एकूण आपल्याकडे जितके पण जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याचा एक आराखडा तुम्हाला दिलेला आहे। त्यामध्ये 1 नंबर क्रमांक, त्यामध्ये 2 नंबर क्रमांक आणि त्यामध्ये 3 नंबर क्रमांक। बघा मी काय काय म्हटलंय बाळांनो, समजून घ्या। मी असं वर्गीकरण केलेलं आहे की ज्यामध्ये 84% वरील, आता हे 84% काय, ते एक गोष्ट मी सांगेन तुम्हाला, साक्षरता रेट, अभ्यासाची समज असण्याचा किंवा लिखा पढ़ी के बारे में जरा ज्यादा पता होने का, एक चीज का बोल सकते हो, आणि अभ्यासाप्रती जागरूक असणारा जिल्हा, खासकर त्या हिशोबाने रेट मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत। हे 84% म्हणा किंवा 75%, 84%, 64%, 75%, हे काही तुमचे नवोदयचे मार्क नाही। हे काय आहे, साक्षर रेट असण्याला जिल्ह्यांचे वर्गीकरण मी इथे केलेले आहे, आणि जे 84% पेक्षा जास्त आहेत ते माझ्या हिशोबाने क्रमांक 1 या गटात येतात। तर ज्या ज्या ठिकाणी 1 लिहिलं आहे ते जिल्हे बघायचे आणि तुम्ही त्या जिल्ह्याचा विचार करायचा। अगर पुण्यामधला कोणी असेल तर तो 1 गटाबद्दल विचार करेल, क्रमांक 1 चा झाला। नागपूरचा कोणी असेल, क्रमांक 1 गटामधला तो झाला। माझ्या आता फक्त व्हिडिओ समजण्यापुरता, ठीक आहे। आता बघा कोणी कोणी 2 नंबरचा पण राहू शकतो। नाशिक बघा, हा 84च्या खाली आहे। हा 84 म्हणजे मार्क नाही बाळांनो, मी पूर्ण सांगतोय, ठीक आहे। हा साक्षरता असलेला रेट आहे, ओके। तर आता बघा दुसरी महत्वाची गोष्ट झाली तुमची काय, 2 नंबर। तुम्ही स्वतः बघा आता, कोण ठाणेवाले आहेत, कोण पुणेवाले आहेत, कोण मुंबईवाले आहेत, कोण नाशिकवाले, नागपूर, अहमदनगर, ठीक आहे। त्यानंतर अगर तुम्ही बघू शकता, बघा ते तुमच्या हिशोबाने तुम्ही बघा। आता बघा 2 नंबरचे बापा किती सारे आहेत, 2 नंबर या गटामध्ये येणार आहे। हा बघा 1 नंबर गटामध्ये मुंबई सिटी आहे, सातारामध्ये 2 आहे। ह्या सगळ्या तुम्ही आता तुमच्या हिशोबाने विचार करून ठेवा की तुम्ही कोणत्या गटामध्ये येता। तुम्ही मला कमेंट करून पाठवा की 1 नंबर गटामध्ये कोण येत आहे, 2 नंबर गटामध्ये कोण येत आहेत आणि 3 नंबर गटामध्ये कोण येत आहेत। इथे एक तरी 3 नंबरचा गट आलाय का आतापर्यंत? नाही। 3 नंबरचा गट म्हणजे काय, ज्यांचा साक्षर रेट, अभ्यासाची समज असलेला रेट हा 64% ते 75% मधील जिल्हे आहेत ते, ठीक आहे। बघा कुठेतरी दिसतोय का आपल्याला 3 नंबरचा? आता बघा 3 नंबर वाले चालू झाले। धुले 3 नंबर, जालना 3 नंबर, परभणी 3 नंबर। लोकसंख्या कमी आहे बघा, ठीक आहे, आणि जागरूकता अभ्यासाबाबत कुठे ना कुठे थोडा बहुत कमी आहे। मी असं नाही म्हणणार की खूप कमी आहे। अकोला 1 नंबरचा जिल्हा आहे। उस्मानाबाद, मी बघा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे दिले आहेत म्हणजे ते जिल्हे 1 नंबर आहेत आणि बाकीचे जिल्हे बेकार आहेत अशाची गोष्ट नाही रे बाबा। सगळे जिल्हे त्यांच्या हिशोबाने व्यवस्थित आहेत। फक्त मला कुठे ना कुठे वर्गीकरण करायचं होतं, कारण की प्रत्येक जिल्ह्याचं जर मी सांगत बसेन ना, प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ मला वाटते रात्र होईल। मला पटकन संपवणे आहे तुमच्यासाठी, म्हणून मी वर्गीकरण केलं आहे। क्रमांक 1 चा कट ऑफ मी वेगळा सांगणार। क्रमांक 1 चा कट ऑफ जर मी सांगितलं, समजून जायचं की तुमच्या जे काही जिल्हे च्या समोर 1 नंबर आहे त्यांचं तर कट ऑफ राहणार, खतम का। जर मी क्रमांक 2 चा अगर सपोज तुम्हाला कट ऑफ सांगत आहे, तर 2 हा क्रमांक कुठल्या जिल्ह्याच्या समोर आहे त्याचा तो कट ऑफ राहणार, खतम का। इथे 3 बघा धुले आहे,
जालना 3 आहे, परभणी 3 आहे, नंदुरबार 3 आहे. हे काय झालं, त्यांचा क्रमांक झाला. अजून अजून नंदुरबार 3 झालं, रत्नागिरी 2 आहे, गोंदिया 1 नंबरचा आहे, वर्धा 1 नंबर आहे भाऊ, भंडारा 2 नंबरचे आहे. ठीक आहे, वाशिम 2 नंबर, हिंगोली 2 नंबर. बघा बघा बघा, समजून घ्या. तुम्ही तुमच्या हिशोबाने लिहून ठेवा तुमचा जिल्हा कोणत्या नंबरचा आहे. ठीक है, हिंगोली 2 नंबर, गडचिरोली 3 नंबर. भाऊ सबसे कम कट ऑफ अगर सपोज लगता है ना तो गडचिरोली डिस्ट्रिक्ट का लगता है सबसे कम, समझ रहे हो? और वहां पे बहुत से बच्चे जाते भी नहीं है. ठीक है, उसके पीछे का कारण कभी फुर्सत में हम लोग डिस्कस करेंगे, लेकिन अभी फिलहाल समझ लो. ओके, तर आता तुम्हाला तुमचा कुठल्या क्रमांकाचा जिल्हा आहे हे माहिती झालं असेल. नसेल माहिती झालं तर पुन्हा रिपीट करून बघून टाकायचं. मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा दाखवतो, 1 पासनं तर पूर्ण 33 पर्यंत या 34 पर्यंत. ठीक आहे, बघा हा झाला तुमचा 1 पासून 6 जिल्हे. बघा ठाणे ते अहमदनगर पाहून टाका तुमचं कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही येता, 1 नंबर की 2 नंबर लिहून ठेवायचं. फक्त तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये येता ते पहा. 1 नंबर 2 नंबर पाहून ठेवा, तुमची मर्जी. बघा नंतर अमरावती, सांगली, यवतमाळ, रायगड, बुलढाणा, बीड, लातूर. बघा त्याच्यासमोर 1 नंबर आहे की 2 नंबर आहे. बघा चंद्रपूर, धुले, जालना, परभणी, अकोला, उस्मानाबाद, नंदुरबार. बघा तुम्ही त्यांच्यासमोर कुठला आहे. 1 असेल तर 1 लिहा, 2 असेल तर 2 लिहा, 3 असेल तर 3 लिहा तुमच्या पुस्तकावर, तुमच्या रजिस्टरवर. म्हणजे ते त्याचं प्रमाण असं राहणार की तुम्ही त्या जिल्ह्याचे आहात. ठीक आहे, मग नंदुरबार, रत्नागिरी, गोंदिया, वर्धा, भंडारा, वासिम, हिंगोली. भाऊ ऐसा लग रहा है मेरे को कि मैं कोई तो भी टेरैक्स नहीं तो बस चला रहा हूं और भाई प्रवासी वर्गानो चला या. हिंगोली, गडचिरोली, सिंधुदुर्ग, समझ रहे बातों को? तो चलो, आपने अभी नोट डाउन किया होगा. इसी उम्मीद से 1 नंबर क्रमांक ज्या कुठल्याही जिल्ह्याच्या समोर होतं त्याचा कट ऑफ काय लागणार आहे ते बघा आता. ओके, तो क्या आप सभी लोग जानने में इंटरेस्टेड हो? अगर कोई नए बच्चे अभी, नए पेरेंट अभी तक अगर सपोज हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा, प्लीज कीजिएगा. ऐसा ही डिटेल्ड वीडियो हर एक चीज के आपको मिलते हैं, ये चीज याद रखिएगा. देखिए डिस्कस करूंगा 1 नंबर असलेल्या जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यांचे कट ऑफ लिस्ट 2025च्या हिशोबाने काय लागणार, आणि तो पण असाही काही इकडून तिकडून विचारून नाही बाळांनो. जे काही फिक्स्ड आहे, जे काही अनालिसिस केलं असेल त्या आधारावर आहे. जनरल कॅटेगरीचं वेगळं सांगतोय, ओबीसीचं वेगळं सांगतोय, एससीचं वेगळं सांगतो आणि एसटीचं वेगळं सांगतोय. तर पहिले सांगेन जनरल कॅटेगरीचे शहरीमधील मुलं आणि मुलींबद्दल. तर जनरल कॅटेगरी जर क्रमांक बघा, क्रमांक 1 मध्ये असलेले प्रत्येक जिल्हे, मला वाटते त्याच्यामध्ये पुणे आहे, नागपूर आहे, अजून मुंबई आहे, जे जे मला आठवत नाहीये. ठीक आहे, पण तुम्ही बघाल, मी तुम्हाला दाखवलं होतं सगळेचे सगळे क्रमांक 1 मध्ये कुठले जिल्हे येत आहेत ते म्हणून. ओके, तर बघा शहरी मधला जर जनरल कॅटेगरीचा मुलगा असेल त्याला कुठल्याही हालतमध्ये 96.25 ये चाहिए चाहिए, शहरी भागातील असेल तर. आणि मुलगी जर असेल तर 95 बघा. म्हणजे तेच अगर ग्रामीण भागातील अगर सपोज जनरल कॅटेगरीचा मुलगा असेल तर त्याला 95, आणि मुलगी जर असेल तर त्याला 93च्या वरती असेल तरी चालेल. 93च्या वरती तो लागूनच जाणार 100%. ठीक आहे, बघा व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतोय. मी पुन्हा सांगतोय की मी हे जे कट ऑफ सांगत आहे क्रमांक 1 मध्ये येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्याबद्दल सांगत आहे. प्लीज अगर कोणी मधातून अगर सपोज आला असेल तर त्याला हे कुठे ना कुठे व्यवस्थित समजणार नाही. पूर्ण व्हिडिओ स्टार्टिंग पासून बघा, किंवा आताही अगर सपोज कोणी आलं असेल तर थोडस मागे जा आणि विचार करा आणि तिथे बघा की तुमचा जिल्हा कुठल्या क्रमांकावर येत आहे आणि कशा पद्धतीने 1 नंबर दिलाय, 2 नंबर दिलाय, 3 नंबर दिलाय. मी आधीच सांगितलंय पॉप्युलेशनच्या आधारावर आणि लिटरसी रेटच्या आधारावर. ओके, तर बघा ओबीसी कॅटेगरी जर क्रमांक 1 जिल्ह्यामधील असलेल्या शहरी अगर सपोज मुलाला किती मार्क पाहिजे असतील तर ते ऐका बाळांनो, ते आहे 95 मार्क. आणि जर मुलगी असेल तर तिला लागेल 93 मार्क. हे सारखेच राहतील. ठीक आहे, है ना. आणि जर ओबीसी ग्रामीण मधला असेल ना तर ग्रामीण मधल्या मुलाला 93 मार्क लागतील आणि मुलीला 92 मार्क लागतील. बघा बघा बघा, व्यवस्थित समजून घ्या. ओवरऑल कहीं ना कहीं ऊपर बताया नहीं जा रहा है. हर एक चीज को समझ के, समझा के, कहीं ना कहीं एनालिसिस करके आपको चीजें ये बताई जा रही है, ये चीज समझ लीजिए. आणि शहरी भागातील अगर एससी
कुठला क्रमांक 1 जिल्हा, मी वारंवार तेच रिपीट करतोय, हे लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही राहाल भलत्याच जिल्ह्याचे आणि विचार कराल या जिल्ह्यांबद्दल आणि डिमोटिवेट होणार. अशातल्या गोष्टी नको करा, प्लीज समजून घ्या. आता मी इथे जिल्ह्यांचे नाव लिहित बसलो असतो, मला खूप वेळ गेलं असतं. आधीच मी खूप उशीर केला हा व्हिडिओ तुम्हाला सेंड करायसाठी, कारण की मला स्टडी करायची होती, कुठे ना कुठे समजून घ्यायचा होता. माझ्याकडे प्रॉपर ते डिटेल नव्हते जे मला गरजेचे होते तुम्हाला सांगण्यासाठी, म्हणून मला उशीर झाला बाळांनो, बाकी काही नहीं. ओके, और उसके लिए मैं माफी चाहूंगा क्योंकि बहुत जल्दी ये भेजना चाहिए था, लेकिन मैं भेजने में कहीं ना कहीं बहुत देरी कर लिया. देखो, एससी कॅटेगरीतील अगर सपोज क्रमांक 1 जिल्ह्यामधील असलेले शहरी अगर सपोज मुलं असतील तर त्यांना मार्क लागतील बाळा 92च्या वरती. मुली त्यांना मार्क लागतील 91च्या वरती, खाली नाही. आणि ग्रामीण मध्ये अगर सपोज असतील तर मुलाला मार्क लागतील बाळा 91च्या वरील आणि मुलींना मार्क लागतील बाळांनो 88.75 किंवा 88च्या वरती. ये बात चल रही है क्रमांक 1 बद्दल. ओके, एसटी बद्दल जर मी सांगेन तर शहरी मुलाचं एसटी शहरी मुलाचं मार्क किती लागतील तर 91 आणि मुलीचं किती बाळांनो तर 90. आणि राहिली गोष्ट ग्रामीण एसटीचे मार्क लागतील बाळांनो 88च्या वरती आणि मुलीला 85च्या वरती. तो आप लोग अभी मुझे बताइए, आप लोग कितने बंदे क्रमांक 1 या झोन मध्ये येत होते? क्रमांक 1 या जिल्ह्यांचे ते हिस्सा आहेत आणि जनरल कॅटेगरीचे आहेत की ओबीसीचे आहेत की एससीचे आहेत की एसटीचे आहेत, हे सगळे मला तुम्ही लिहून पाठवा रे की सर आम्ही या जिल्ह्याचे आहोत, आम्हाला इतके मार्क पडले आहेत, आम्हाला असं वाटतं तुमच्या या गोष्टी बघून की आमचं सिलेक्शन हो सकतं. आप चाहो तो कमेंट भी कर सकते हो. थोड़ी देर के बाद में मेरा नंबर अभी तो यहाँ पे आपको फ्लैश हो ही रहा है, लेकिन बाद में मेरा एक ग्रुप का कहीं ना कहीं आपको जो नवोदय का मेरा एक ग्रुप है उसका व्हाट्सएप का एक लिंक ही मैंने आपको प्रोवाइड किया है क्यूआर कोड के हिसाब से, जिसमें आप मेरे साथ जुड़ पाओगे. और उसमें वेराइटीज ऑफ चीजें जो मैं नवोदय के एक्सपेक्ट के हिसाब से करता हूं ना, वो सारी चीजें आपको जानने की कहीं ना कहीं रोज अपडेट आते रहे. ओके, नेक्स्ट अगर मैं बताना चाहूं तो क्रमांक 2 हा मी सांगण्याआधी क्रमांक 3चा कट ऑफ आधी सांगणार. क्रमांक 3 मध्ये येणारे जे प्रत्येक जिल्हे आहेत त्यांचं, कारण की बघा क्रमांक 1 मध्ये खूप कमी जिल्हे होते, क्रमांक 3 मध्ये पण खूप कमी जिल्हे आहेत, मोजकेचे आहेत. गडचिरोली झाला, अजून मला आठवत नाही पण गडचिरोली जास्त आठवतं कारण की माझ्या साईडलाच तो आहे. ठीक आहे, तर हे जिल्हे जे कुठे ना कुठे लोकसंख्येच्या प्रमाणात पण कमी आहेत आणि लिटरसी रेट साक्षरतेच्या प्रमाणात पण कुठे ना कुठे कमी आहे. अभ्यासाच्या थोडस समजायच्या रिगार्डिंग म्हणा किंवा ओव्हरऑल कन्सेप्टच्या रिगार्डिंग म्हणा, त्यांच्यासाठी काय कट ऑफ लागू शकतो त्याबद्दल मी तुमच्यासोबत चर्चा करतोय, है ना. तर बघा बाळांनो, ज्या गोष्टी मी डिस्कस केलेल्या आहेत त्याच तुमच्यासोबत सांगतोय. बघा, ज्या जनरल कॅटेगरीच्या शहरी अगर सपोज कोणी मुलगा असेल तर त्याला मार्क लागतील फक्त 90. बघा, फक्त डिस्ट्रिक्ट तुम्ही बघा, डिस्ट्रिक्ट तुम्ही त्या क्रमांक 3 मध्ये येत असलेल्या डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्ही आहात. ते कसं ओळखाल तर मी तुम्हाला आधीच सांगितलंय बाळा, कुठल्या डिस्ट्रिक्टच्या समोर 3 नंबर लिहिलाय ते जाऊन तुम्ही आधी मागे बघा आणि त्याच्या नंतरच इथे या. ओके, बघा, शहरी मधला मुलगा असेल जनरल कॅटेगरीचा 90 मार्क, मुलगी असेल तर त्याला 89 मार्क तिला. ओके, ग्रामीण मधला अगर सपोज मुलगा असेल जनरल कॅटेगरीचा तर त्याला मार्क लागतील बाळा 87 मार्क आणि मुलीला लागतील 86 मार्क. जो है वो बता रहा. अब उसके पीछे का कारण क्या है वो आपको पहले ही मैंने बता दिया है, लोकसंख्या आणि साक्षरता असलेला रेट. ओके, त्याच्यानंतर शहरी ओबीसी बद्दल सांगतोय बाळांनो. ओबीसीच्या शहरामध्ये असलेला जो मुलगा आहे, ठीक आहे, त्याला लागतील 88.75 आणि मुलगी जी आहे त्याला लागेल 86च्या वरती. हे पॉइंट नाही सांगत मी, नेसेसरी पॉइंट बताने के चक्कर में कहीं ना कहीं बहुत टाइम पास होगा. 88च्या वरील 86च्या वरील. ओके, ग्रामीण मधला ओबीसीचा जो मुलगा असेल त्याला मार्क लागतील 89 आणि मुलगी जे असेल, मुलगी, ठीक, सॉरी 89 म्हणतो, 87 आणि मुलगी जे आहे तिला लागेल 85. चीजों को समझ लो बाळा. राहिली गोष्ट एससीच्या शहरातील जे मुलं असतील या जिल्ह्यांचे, क्रमांक 3 मध्ये येणाऱ्या जिल्ह्यांचे, ठीक आहे, तर शहरी मधील मुलं त्यांना लागतील किती
तर त्यांना लागेल बाळा 81, मुलगी असेल तर 77, ग्रामीण मध्ये असतील तर अजून कमी 77 आणि मुलगी असेल तर 75. याचं प्रूफ मी तुम्हाला तिकडे दाखवलेलं आहे. आणि कुठल्या जिल्ह्याचं? आता गडचिरोली जिल्ह्याचं. पण मी माझ्याकडून सांगत नाहीये कुठलीच गोष्ट, हे वारंवार सांगतोय. नवोदय समितीने पाठवलेल्या जे काही गोष्टी होत्या, ज्या काही आराखडा होता, त्याबद्दलच मी तुम्हाला सांगत आहे. आणि हे क्रमांक 3 मध्ये असलेल्या जिल्ह्यांची गोष्ट आहे बरं. एसटी मध्ये असणारे शहरी मधले मुलं जर शहरी मधले आहेत बाळांनो, तर त्यांना मार्क लागतील मात्र 75, मुलीला 77 आणि मुलीला लागतील 75. ग्रामीण भागातील असलेल्या मुलाला लागतील 73.75 आणि मुलीला लागतील 70 मार्क. हे झालं क्रमांक 3 बद्दल. अब मुझे आप कमेंट करके इतना पक्का बताओ की आप क्रमांक 3 मध्ये असलेल्या जिल्ह्यांचा हिस्सा आहात का? जनरल कॅटेगरीचे आहात, ओबीसीचे आहात, एसटीचे आहात, एससीचे आहात, आणि तुम्हाला किती समाधान वाटतंय ते मला खाली आता लिहून पाठवा. ज्या हिशोबाने मी कट ऑफ तुम्हाला पाठवलाय. आणि हे कट ऑफ मी पुन्हा सांगतोय बरोबर नाहीये बाळांनो. यासाठी मी कमीत कमी कालचा दिवस आणि आजचा पण दिवस पूर्णपणे मी घेतलं होतं. त्याच हिशोबाने कुठे ना कुठे मी तुम्हाला आता सांगू शकत आहे. इतकं डिटेल तुम्हाला आतापर्यंत कुठे मिळालं असेल तर मला पक्का कमेंट करून पाठवा. आणि असाच डिटेल बाळांनो, कुठे ना कुठे असाच डिटेल आम्ही आमच्या या चॅनलवर, ज्याचं नाव आहे एक्स आर्मी अकॅडमी, या चॅनलवर रोजच अभ्यासाच्या रिगार्डिंग, मग तो नवोदयाचा असो, लवकरच NMS किंवा सैनिक स्कूल स्कॉलरशिप असो, 6th वर्ग असो, 7वी असो, 8वी असो, 9वी असो, 10वी स्टेट असो किंवा CBSE असो, तमाम गोष्टींवर व्हिडिओ आम्ही अपलोड करत असतो. फुल डिटेल कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये. तुम्ही महाराष्ट्रातले जसे मुलं आहात तर 6वीत असणारच, 7वीत असणार, 8वीत, 9वीत, 10वीत असणार. तुम्हाला जर इतक्या डिटेल गोष्टीची गरज असेल ना बाळांनो, प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, नोटिफिकेशन बेल पक्का करा. आणि आमच्या नवोदय 2026च्या अगर व्हॉट्सअपचा जर तुम्हाला हिस्सा बनायचा असेल ना, तर या QR कोडला स्कॅन करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचा हिस्सा बनू शकता. त्यामध्ये कुठे ना कुठे एक सरप्राइजिंग गिफ्ट तुम्हाला सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला काय सरप्राइजिंग गिफ्ट राहणार आहे ते म्हणून. तर आधी तुम्ही अगर सपोज आमच्या चॅनल म्हणा किंवा ओव्हरऑल व्हॉट्सअपचा ग्रुप म्हणा इथे जॉईन होत असेल तर प्लीज जॉईन व्हा. स्कॅन करा याला, आमच्यासोबत तुम्ही जोडून जाणार. किंवा आमचा जो दिलेला नंबर आहे 8275397522 वर हलकासा व्हॉट्सअपचा हाय मेसेज म्हणून पाठवला ना, तरी तुम्हाला आमच्या चॅनलचं लिंक डायरेक्टली भेटून जाणार. मग ते युट्यूबचं असो किंवा नवोदयचं असो. नवोदयचा जो आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याचं लिंक असो, आपोआप मिळेल. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही तिथे डायरेक्टली एनरोल होऊ शकता आमच्या या प्रवासामध्ये, जो की नवोदयच्या हितमध्ये पण असतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या हितमध्ये असतं. ठीक है, ते पण डिटेल्ड वर नहीं, क्योंकि जब तक आपका बेसिक बुनियादी तौर पे अच्छा नहीं होगा ना, मैं सच बता रहा, पढ़ के कोई मतलब ही नहीं है. पढ़ाई की इच्छा, पढ़ाई का इंटरेस्ट तभी हर एक बच्चे के अंदर पैदा होता है जब उसके बेसिक बुनियादी तौर पे अच्छे होते हैं. आजकालचे पालक मी बघतोय 10वी झाल्यावर मस्त कुठे ना कुठे अलर्ट होतात की नाही आता मला कुठेतरी नीट मध्ये साठी किंवा PMT PET वगैरह साठी मला माझ्या मुलाला तैयार करने. अरे बुनियादी तौर पे जो बच्चा अगर सपोज अच्छा हो जाता है 10th के बाद उसको उतना टेंशन नहीं रहता जितना आप सोच रहे हो. इसलिए जो भी आपको कंसेप्ट बनाना है बच्चों का, यही उम्र है 5वी पासून तर 10वी पर्यंत. इथे दुर्लक्ष नको करा. इथे जर तुम्ही दुर्लक्ष कराल ना, नंतर तो मुलगा 10वी नंतर त्याच्या अभ्यासावर दुर्लक्ष करतो. हे लक्षात घ्या. बेसिक कन्सेप्ट. ठीक आहे, कसं डील होणार आहे त्याबद्दल मी नंतर सांगतोय. जाऊया क्रमांक 2चं कट ऑफ. क्रमांक 2 मध्ये येत असलेल्या जिल्ह्यांच्या कट ऑफ बद्दल जाऊया आता. ठीक आहे, या जिल्ह्यांमध्ये भरपूर म्हणजे क्रमांक 2 मध्ये मला वाटते भरपूर जिल्हे येतात. भरपूर जिल्हे. ठीक आहे, भंडारा आहे त्यामध्ये, मला वाटते गोंदिया पण आहे. गोंदिया आहे की गोंदिया मला वाटते 1 मध्ये असेल. गोंदिया बहुतच जबरदस्त जिल्हा आहे. ठीक आहे, तसे सगळेच जिल्हे जबरदस्त आहेत रे बापा. मी कोणत्याच जिल्ह्याला चुकीचा किंवा कमी किंवा मोठा मानत नाही. सगळेच जिल्हे सारखेच आहेत. पण ज्या पद्धतीने सरकारने जे लिस्ट जारी केली आहे ना, त्या हिशोबाने मी म्हणतोय, बाकी माझं मनाचं काहीच नाही. ठीक है, प्लीज मेरे पे कोई ब्लेम ना करे. ठीक है, जो भी है सरकार को ब्लेम करे.
ठीक आहे भाऊ, देखो तर बघा 75 ते 45 याला काही असं पकडा नको बाळा, हा काही फक्त हा रेट झाला पॉप्युलेशनच्या हिशोबाने किंवा साक्षरता जे रेट आहेत त्या हिशोबाने. ठीक आहे, तर आता तुम्हाला माहित असेल ना क्रमांक 2 कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या समोर आहे. तर आता तुमच्यासाठी काय कट ऑफ लिस्ट पहा बाळांनो, सगळ्यात महत्वाचं खूप ट्विस्ट राहणार आहे यावेळेस. का राहणार आहे याच्या जस्ट नंतर मी सांगतोय. कारण की नवोदय समितीने ज्या हिशोबाने विचार केला आहे आणि ज्या हिशोबाने पेपर त्यांनी काढलं होतं, कुठे नाही कुठे कसं होतं त्याबद्दल मी सांगतो. पहिले कट ऑफ सांगून देतो. बघा काय की बघा, शहरी भागातील अगर सपोज कोणी मुलगा असेल जनरल कॅटेगरीचा क्रमांक 2 मध्ये जर तो येत असेल तर त्याला लागणार आहेत बाळा किती मार्क, तर 95 मार्क. बघा 95च्या वरील पाहिजे. आणि मुलगी असेल तर 93, ग्रामीणचं असेल तर 93 मुलाला लागतील आणि 92 मुलीला लागतील. हे बघा, हे जे गोष्ट मी सांगतोय तुम्हाला क्रमांक 2 मध्ये येत असलेल्या प्रत्येक जिल्ह्यांबद्दल मी तुम्हाला सांगतोय. कुठे ना कुठे खूप डिटेल स्टडी करून तुम्हाला गोष्टी सांगत आहे. प्लीज या गोष्टीची भान राखा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब पक्का करा. ओके, आता बघा ओबीसीच्या जर शहरातील कोणी अगर सपोज मुलगा असेल ओबीसी, त्याला किती मार्क पडतील, तो लागेलच लागेल 92च्या वर तो लागण्याचा आहे. मुलगी जर असेल तर 91 शहरी भागातील, आणि ग्रामीणची जर असेल तर बघा 91च्या वर असेल तर मुलगा लागणार आणि 88च्या वर असेल तर मुलगी लागणार. कारण काय राहणार आहे या सगळ्या गोष्टींचा, कारण की तुम्ही बघत असाल बाकीच्या चॅनल्स मध्ये इकडे तिकडे कुठे नाही कुठे बहुतेक सरांनी तुम्हाला कट ऑफ जरा जास्त सांगितलेला आहे. आता का बरं कमी राहणार आहे त्याचा पण एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, शहरी भाग मुलातील बघा जर एससी कॅटेगरीचा असेल, मुलगा जर 91 असेल 100% तो लागण्याचा आहे 91च्या वर्गी. मुलगी 90 जर शहरा भागातील म्हणत आहे मी, ग्रामीण भागातील नाही. क्रमांक 2 मध्ये येत असलेल्या प्रत्येक जिल्ह्याबद्दल सांगत आहे मी. ठीक आहे, चला बघा. त्यानंतर ग्रामीण भागातील अगर सपोज एखादा जो मुलगा असेल, मुलगा बाळा एससीचा, मी मुलगा म्हणत आहे, त्याला लागतील 88 मार्क. ठीक आहे, एक मिनिट बच्चा, एक मिनिट 88 नाही, सॉरी, त्याला लागतील 90 मार्क. आणि मुलगी जर असेल तिला लागेल 88 मार्क. 88च्या वरती जर तुम्हाला मार्क आहेत इना तुम्ही इतका पक्का. ठीक आहे, बघाल तुम्ही आता तुम्ही किती तुम्हाला मार्क आहेत आणि किती नाही ते. ओके, आणि त्यानंतर एसटी कॅटेगरी बाळा इथे बघाल, शहरी भागातील जर काही मुलगा असेल तर त्याला लागेल 90 आणि मुलगी असेल तिला लागेल 88. ग्रामीण भागातील अगर सपोज कोणी मुलगा असेल त्याला लागतील 87 आणि मुलगी तिला लागेल 85. इतके मार्क ची गरज आहे, इतक्या टक्केवाऱ्यांची. आता ते पॉइंट मध्ये कमी जास्त होऊ शकतो, त्यातलं काही दुमत नाहीये. ठीक आहे, पण ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या. मला पुन्हा कमेंट करून तुम्ही पक्का पाठवा की सर आम्ही क्रमांक 2 या गटामध्ये जिल्ह्यांमध्ये येतो आणि मी या कॅटेगरीचा एससीचा आहे की जनरलचा आहे किंवा ओबीसीचा आहे किंवा एसटीचा आहे आणि मला इतके मार्क आहे. तिथं कमेंट करून असं नको विचारा कि सर माझा नंबर लागेल कि नहीं लागेल. अब मैंने तो बता ही दिया ना बड़ा, अब आप तो समझ ही सकते हो ना. और नहीं इस चीज के लिए फोन करिए की सर माझा ह्या कॅटेगरीचा आहे, या जिल्ह्याचा आहे, मला तुम्ही सांगाल का कि माझ्या मुलाचा नंबर लागेल का नहीं म्हणून. बड़ा मैंने पहले ही बता दिया है कि मैं नहीं मतलब नवोदय की समिति में हूं ना किसी जगह पे. मैं बस जो भी मेरा एक्सपीरियंस बोलता है, जो भी पिछले 3 सालों से जो मैं बच्चों को पढ़ा रहा नवोदय के हिसाब से 3-4 सालों से, वही चीजें आपके साथ साझा कर रहा. उसी एक्सपीरियंस के दम पे मैंने ये सारी चीजें आपको बताया. इसके लास्ट ईयर भी मैंने ऐसा ही कट ऑफ बताया था, उसके पहले भी कट ऑफ बताया था. एज इट इज कट ऑफ पे खरा उतरा है, इसलिए मैंने आपको बताया. आपको झूठ लग रहा होगा तो जाके देख सकते हो, पुराने जितने भी मैंने वीडियो बनाए हैं वो अभी भी है, उसमें सारे के सारे चीजें आपको पता चल जाएगी. आता इथे कट ऑफ इतकं कमी का बरं सर, तर कारण त्याच्या मागचा एक सिंपल आहे आणि तो कारण म्हणजे बाळा की रिझनिंगचं म्हणा किंवा मॅथ्सचं म्हणा किंवा मराठी म्हणा, यामध्ये जो प्रश्नांचा लेवल कुठे ना कुठे विचारण्यात आलेला होता ना, तो लेवल गणिताचा खूप जास्त सोपी होता यावेळेसचा. फक्त 2 प्रश्न कुठे नाही कुठे, फक्त 2 प्रश्न म्हणतोय मी, 2 प्रश्न
हार्ड नाही म्हणता येणार, पण बहुतेक असा विचार करा की 100 मधून फक्त 99 मुलांनीच 100 मधून फक्त 99 मुलांनीच ते 2 प्रश्न केले असतील. ठीक आहे, तर हे 2 प्रश्न तर गेलेच कामातून. मराठीचे बळा, मराठीमध्ये सगळ्यात भयंकर रे, जे लँग्वेज इंग्लिश वाल्यांनी कुठे ना कुठे छान केलं. ठीक आहे, इंग्लिश मिडियम ज्यांचं होतं, पण ज्यांचं मराठी मिडियम होता ना, समानार्थी शब्द म्हणा किंवा विरुद्धार्थी शब्द म्हणा, ग्रामर रिगार्डिंग तर प्रश्न होतेच नाही यावेळेस, पण समानार्थी कुठे ना कुठे आणि अजून पर्याय कुठेतरी उतार्यामध्ये त्यांचे उत्तर पण नव्हते सापडत रे कुठल्या कुठल्या प्रश्नांचे. असे कमसे कम त्यामधले 5 प्रश्न बघा. बघा, हे जे काही गोष्टी मी सांगतोय, मी स्वतः फील केलेल्या आहेत म्हणून सांगतोय. किसी से पूछ के या किसी का देख के आपको नहीं बता रहा, क्योंकि उसका पेपर मैंने भी सॉल्व करके आपको दिया गया है उसका आंसर. आणि रिझनिंगचा बाळा एक प्रश्न थोडासा ट्रिकी होता. तो आठवत असेल तुम्हाला, असं काहीतरी कोणता पूर्ण करावाला काहीतरी होता, आठवतंय? असं काहीतरी होता. हा वाला प्रश्न बहुतेक मुलांचा, म्हणजे इथं पण म्हणू शकता 100 पैकी 99 विद्यार्थ्यांचा तो चुकलं होतं. एकच मुलांचा बरोबर होता. इथे पण गणितामध्ये पण 2 प्रश्न 99 मुलांचे बरोबर, सॉरी चुकले होते, एकच मुलांचा बरोबर होता. आणि मराठीमध्ये पण हा सेमच आकडा. तर असे 5 आणि 2 आणि 5 आणि 1 सॉरी 5 आणि 3 8 प्रश्नांचं कुठे ना कुठे तफावत मुलांमध्ये आहे. 8 प्रश्न असे एकही, मी जितके पण आता माझ्याकडे मुलं आहेत, जितके पण माझ्याकडे पूर्ण महाराष्ट्रामधले पण जे काही मुलं होते किंवा इकडले जे काही मुलं होते, बाळांनो, एकही मुलाला 80 पैकी 80 प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केलं तर पक्केच पूर्ण सॉल्व्ह केले, पण 80 पैकी 80 बरोबर असतील मला एकही मुलगा नाही सापडला किंवा मुलगी नाही सापडली. आपल्याच क्लासची एक 78 वाली मुलगी आहे. ठीक आहे, 78 वाली मुलगी आहे आपल्या क्लासची. मी पर्सनली तिचा पेपर चेक केलाय बाळा, म्हणून मी तुम्हाला सांगू शकतोय. पण बाकी सगळे जण त्या खालचेच आहे. कोणाला 71, कोणाला 72, कोणाला 72 वाले तर आपल्याकडे भरपूर आहेत आपल्या क्लासमधले, कोणाला 74 आहेत, कोणाला 73 आहेत. सांगण्यामागचा माझा उद्देश आहे, कुठे ना कुठे या 8 प्रश्नांनी दिमाग खराब केलं होतं मुलांचं. आणि प्रत्येक मी असं नाही म्हणत आहे बाकीचे मुलं खूप ब्रिलियंट पण राहू शकतात. मी गोष्ट करत आहे तुम्हाला 100 पैकी 99 विद्यार्थ्यांबद्दलची, की या मुलांना कुठल्याही हालतमध्ये 8 प्रश्नांमध्ये प्रॉब्लेम झालंच असेल. झालं म्हणजे झालं. आप लिख के रख लो, बच्चे मैं सच बता रहा, भले ही मन के सच्चे होते हैं, लेकिन पापा मम्मी का मन रखने के लिए कहीं ना कहीं वो पापा मम्मी को सही भी बोलते कभी कभी या झूठ भी बोल देते कभी कभी, की नाही पप्पा मी इतकं सॉल्व्ह करून टाकलं बा, नहीं मम्मी मैं इतना सॉल्व करून टाकलं बा मग. उसके पीछे कहीं ना कहीं अपनी ही गलती है. मैं बच्चों को दोष नहीं दूंगा, कहीं ना कहीं एक प्रेशर, कहीं ना कहीं एक साल भर की किया हुआ मेहनत का एक जो डर रहता है, कहीं ना कहीं उसी के चलते वो बच्चे वैसे करते हैं. ठीक है ना? लेकिन प्लीज ऐसा किसी ने किया होगा तो पापा मम्मी को बता दीजिए, अभी से बता के रखिएगा. पापा मम्मी समझ लेंगे आपको. और पापा, हर एक पेरेंट से एक निवेदन है मेरा, एक रिक्वेस्ट है कि प्लीज बच्चों को समझिएगा. उन्हें डांट के कोई चीज हासिल नहीं होने वाली है. हर एक चीज, कुछ भी होता है ना सामने जाके, तो वो आपके साथ डिस्कस पक्का करेगा किसी भी चीज के रिगार्डिंग. बस आप समझने की एक जिम्मेदारी लीजिएगा, अपने आप चीजें अच्छे होंगे. आखिर में एक चीज मैं बताना चाहूंगा, जो मैंने आपको बोला था कि गिफ्ट रहेगा करके. सबसे पहले तो कोई अगर किसी ने हमारा ये व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन नहीं किया होगा तो उसे ज्वाइन कर लीजिएगा. इसमें हमारा एक ऑनलाइन या फिर ऑफलाइन 2026 का नवोदय का कोर्स मैं खुद लॉन्च कर रहा हूं, है ना. तो देखो बच्चा, गुरुवार को, आने वाला गुरुवार, येणाऱ्या गुरुवारी रात्री 8 वाजता झूम मीटिंगवर एक मी तुम्हाला लिंक पाठवणार आहे. या व्हॉट्सअप ग्रुपवरच तो येणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये ओव्हरऑल महाराष्ट्रातील प्रत्येक मुलांसाठी इन्व्हिटेशन राहणार, की बघा कशा पद्धतीने नवोदयाची तयारीची सुरुवात आपण करतो आणि कशा पद्धतीने अभ्यास करतो, या सगळ्याचा डेमो कम से कम गुरुवारपासून येत्या अजून 10 दिवस कंटिन्यू तुम्हाला झूम मीटिंगवर लिंक येणार, रात्रीला 8 वाजे. आता 8 वाजे काउन सर, आम्ही तो झोपून जातो जी. अरे भाई, क्योंकि 7:30 बजे तक मेरे सारे के सारे ऑफलाइन क्लासेस रहते हैं. उसके बाद आधा घंटा मुझे घर जाने के लिए लगेगा, और थोड़ा सा प्रिपरेशन बोलो तो मतलब कुछ सेटअप करने के रिगार्डिंग 8 बज जाएंगे. इसलिए मैंने 8 बजे का बोला है. तो 8 बजे
आप लोग रेडी रहिएगा। अपने दोस्तों में न जाने जितने भी दोस्त होंगे ना, सभी में शेयर कीजिए। जो कोई थर्ड में होगा या जो कोई फोर्थ में होगा, अभी जो फिफ्थ में जाने वाले हैं या थर्ड वाले बच्चे फोर्थ में जाने वाले हैं, उन तमाम बच्चों को इनविटेशन दूंगा। उन तमाम पेरेंट्स के लिए एक टाइप का न्योता है, एक टाइप का वेलकम है, मेरे इस ग्रुप में भी और मेरे इस चैनल में भी। जाते जाते बस इतना बोल दूं, कोई नया पेरेंट या नए कोई भी बच्चे हमें यहां तक अगर सपोज देखे होंगे तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, अपने दोस्तों में शेयर कीजिए, बेल आइकॉन पक्का दबा के रखिएगा, क्योंकि आने वाले हर एक वीडियो के साथ रूबरू कराना ये इस चैनल का और मेरा भी एक टाइप का हक रहेगा। इसी बुनियाद पे अलविदा कहूंगा आप सभी तमाम बच्चों को। मिलता हूं बच्चा नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय, नमस्कार।